एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? यस, खूप दिवसानंतर आज ब्लॉग येतोय. आता कारण तर मी पुढच्या व्हिडिओजमध्ये देईल. आता माझ्या इथून मी न्यू स्टार्ट करते. मला हॉस्टेलला राहायचं नव्हतं आणि तिथे माझं जेवणाचं पण काही होत नव्हतं, म्हणून सध्या मी न्यू फ्लॅट घेतलेला आहे. तर त्यामध्ये आज फर्स्ट डे म्हणजे तर क्लिनिंग करायची आहे. क्लिनिंग वगैरे झाली पूर्ण की मग डेकोरेशन पण होईल आणि तुम्हाला रूम टूर, फ्लॅट टूर पण भेटेल. आणि खूप छान फ्लॅट आहे. हा डिसिजन मी का घेतला ते तर तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग्समध्ये कळेल की म्हणजे सेपरेट फ्लॅट वगैरे करून का राहायचं ते. आणि आता मला खूप दम लागलेला आहे. चला पटकन क्लिनिंग करून घेऊ अगोदर आणि त्यानंतर मग आता मी तुम्हाला परत बोलते. दोन्ही रूम म्हणजे बेडरूम आणि हॉल झाले क्लीन करून. आता किचन करते पटकन. परत सामान पण मला इकडे शिफ्ट करायचंय सर्व. आणि आता माझं अगोदर सारखा रुटीन परत चालू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग बघायला भेटतील मस्त असे. आणि ह्या फ्लॅटचं नवीनच कन्स्ट्रक्शन झालेलं असल्यामुळे पूर्ण सिमेंट वगैरे धूळ अशी होती, त्यामुळे पूर्णच फ्लॅट मला धुवून घ्यावा लागला. क्लिनिंग तसं त्यांनीच करून दिली होती, पण मग जे काही थोडंफार डस्ट वगैरे होता ते मलाच क्लीन करावा लागला. म्हणून मग मी पूर्णच कपडा वगैरे घेऊन सर्व चकाचक करायला निघाले होते, कारण मला तर तुम्हाला माहिती आहे क्लिनिंगशिवाय जमतच नाही. आणि ह्या टाईल्स पण खूप घाण झालेल्या होत्या वरच्यासुद्धा, तर त्या मी लास्टला बघितल्या जेव्हा मी सामान लावत होते त्यावेळेस. मग तेव्हाच मला क्लीन करावं लागलं. आणि हे बघा, आणखीनसुद्धा काही काम फ्लॅटचं बाकी आहे, तर त्यामुळे सामान इकडे तिकडे पडलेलं आहे थोडंफार, पण मग तेवढं ॲडजस्ट मी करूच शकते. तर मग इकडे पण सर्व क्लिनिंग करून घेतली. रूम वगैरे झालं क्लीन करून. आता फक्त बाथरूम राहिली आहे आणि वायपर माझ्याकडे नव्हतं, ते ऑर्डर केले. आता ते येईल आणि त्यानंतर पूर्ण पुसून घ्यायचं. अगोदर घेतलं मी कपड्याने, पण त्याला काही तेवढं निघत नाही आहे, सो वायपर मी करतो. आणि हा फ्लॅट घेण्याचं मेन कारण म्हणजे या हॉलला असलेल्या मोठ्या मोठ्या विंडो ह्या मला एवढ्या जास्त आवडल्या, त्याच्यामुळे मी हा फ्लॅट चूज केला. आता लास्ट स्टेप त्याच्यावर पण बराचसा असा डस्ट पडलेला होता, त्यामुळे मग ते तर वायपर शिवाय करणं शक्य नव्हतं, कारण कपड्याने मी जेवढं क्लीन करत होते तेवढंच ते घाण होत जात होतं. म्हणून मग मी वायपर मागवला झेप्टोवरून आणि मग त्यानेच करायला चालू केलं आणि मस्त असे ते क्लीन झाले. आणि नंतर मग होतं जे घरातलं पूर्ण पाणी मी जे पाण्याने धुवून घेतलं होतं ते सर्व पाणी बाहेर काढायचं काम लागलं होतं, ते केलं. तर मंडळी झाली सर्व क्लिनिंग करून. क्लिनिंग करता करता आता 7 वाजले, नाही 7 वाजले, सर्व झालेलं आहे. आणि येस, मी इकडे शिफ्ट का झाली आहे वगैरे ते तुम्हाला तर येणाऱ्या ब्लॉगमध्ये कळेल. आणि हा फ्लॅट खरंच खूप भारी आहे. तुम्हाला जर याचं रूम टूर वगैरे पाहिजे असेल तर ते तुम्ही मागू शकता कमेंट्समध्ये, तुम्हाला भेटून जाईल. आणि आता सध्या तरी पूजा वगैरे करायची आहे, तर पूजा केल्याशिवाय इथे राहायला येणार नाही आहे. सामान वगैरे शिफ्ट केलं आहे, पण पूजा केल्यानंतरच सर्व काही म्हणजे राहायला वगैरे येणार मी. आणि आता सध्या मी हॉस्टेललाच आहे, तर तिकडेच सध्या चालू आहे. बट येस, लवकरच आपण इकडे पण शिफ्ट होणार आहोत. आणि ही रूम मला डेकोरेशन पण करायची, एकदम पूर्ण फ्लॅट डेकोरेट करायचं आहे, तर त्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे. तर चला बघूया मग आता काय काय होतं पुढं. तर आज आहे सेकंड डे. आली आहे मी आता जॉबवरून येऊन, परत इकडे आले फ्लॅटवर. बाकीचं काही जे काही राहिलं ते करायला. डीमार्टमधून सामान पण आणलं, पण मी तिथे शूट करायचंच विसरले. तर आता आणलेलं सर्व काही. आणि हे एक जुगाड आहे, काहीतरी औषध उपाय, तर ते केलेलं आहे. बघू आता त्याने काय फरक पडतो का. तसं पडला, पण आता बघू आणखी. आणि आता मिशोवरून खूप सामान मागवलं आहे बाकीचं याचं रूमसाठी, तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे आता सर्व काही डेकोरेट वगैरे करण्यासाठी. अगोदर तर आता मला किचनचा सेटअप करून घ्यावा लागेल. गॅस बाकी आहे अजून, तर गॅस जो माझा अगोदर होता तोच आणेल मी, किंवा मग नवीन जर मला मोठा घ्यायचा असेल तर मोठा पण घेऊ शकते. बट येस, आता तरी एवढं झालेलं आहे सध्या. आणि येस, मॅट्रेससुद्धा ती पण मागवली आहे मी. जी अगोदरची होती ती अर्थो मॅट्रेस होती, तर त्याने कंबरदुखी वगैरे हे कमी होतं म्हणून मी ती घरी दिली, कारण पप्पाला माझ्या त्रास होतो कंबरदुखीचा वगैरे, तर
त्यामुळे ती घरी. आणि आता मग मी दुसरी मागवली आहे, तर तिला तर यायला वेळ लागेल. काढलं सर्व सामान. आता अगोदर बाथरूम मधलं सर्व सेट करून घेऊ आणि त्यानंतर मग किचनचं सर्व करून घेते. चलो. बाथरूमचं पण सामान नाही म्हणता एवढं जास्त झालं की काय सांगायचं. आणि किचनमध्ये वगैरे पण किचनचं सामान माझ्याकडे अगोदर थोडंफार होतं ते, आणि त्यातलं बरंचसं सामान खराब पण झालं होतं. मग ते पण घ्यायचं होतं, म्हणून मग बाथरूममधलं पण काही गरजेचं सामान पण परत घेतलं. मग बाथरूम वगैरे सेट केली की पूर्ण मग लागले किचनचं करायला. आणि खूप कंटाळा आला होता म्हणून त्याला सर्व सेट करायला 2 दिवस लागले. तवा पण माझा अगोदरचा खराब झाला होता, म्हणून मग नवीन घेतला. आणि दुसरं पण बरंच सामान होतं. बॉटल होती, नंतर माझ्याकडची चाळणी जी होती चहाची ती पण खराब झालेली होती. आणि पक्कड तर मी एवढ्या दिवस असंच वापरत होते भांडे. आता यावेळेस मी पक्कड घेतली आणि थोडेफार चॉपिंग बोर्ड वगैरे हे पण जे गरजेचं होतं मोठं सामान ते पण घेतलं. आणि सध्या मी ती बॉटल घेतली आहे ज्याच्यामुळं मुली पाणी जास्त पितात, ती वाली. माझी फ्रेंड हसते साईडला बसून मी व्हॉइसवर करते तर. आणि टिफिन पण घेतला एक नवीन, कारण अगोदरचे टिफिनचे डबे पण थोडे खराब झाले होते. आणि राशनचं पण सामान. आता फक्त गॅस बाकी आहे, तो मी घरून आणेल. तो अगोदरचा होता तो, किंवा मग नवीन घेईल. ताट पण नव्हते माझ्याकडे प्रॉपर, म्हणून मग या घरामध्ये आता म्हणलं ताटं पण घेऊ, सर्वच सेटअप छान करू. आणि नंतर मग हे चेअर आणि टेबल पण सेट करायचे होते, कारण आता एवढी छान गॅलरीसाठी हा फ्लॅट घेतलाय म्हणल्यावर सर्व नीट तर ठेवावंच लागेल. म्हणून मग हे टेबल आणि चेअरचा सेटअप केला गॅलरीमध्ये. खूपच सुंदर वाटत होता आणि सनसेट झाला होता, त्यामुळे तर मस्त एकदम खूप भारी फील येत होतं. त्यानंतर मग आरो बसवणारे भैया आले होते, कारण इथलं पुण्यातलं पाणी मला सूट होत नाहीये, म्हणून म्हणलं आरो बसवून घेऊ. आणि या फ्लॅटला लिफ्ट नसल्यामुळे ते पण खूप जड जाईल. जार जर वर आणायचं म्हणलं, परत खाली घेऊन जायचं म्हणलं, तर त्यामुळे म्हणलं आरोच बसवून टाकू. आणि या आरोचे डिटेल्स मी तुम्हाला सांगेलच. आणि साडी घालण्याचं कारण असं की आज स्वामींचा प्रकट दिन होता, मंदिरला जायचं होतं आणि पूजा पण करायची होती, त्यामुळे म्हणलं साडी घालू मस्त. आणि कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. मला तर आवडली आहे. चलो. आणि आरो बसवण्याचं कारण एकच की इथलं पुण्यातलं पाणी मला सूट होत नाहीये एकदम, म्हणजे मला कफ वगैरे व्हायला चालू झाला त्याच्यामुळे. आणि जे जारचं होतं, मी तिथं असताना पण जारचं वापरत होते, पण मग ते जारचं पाणी हे फ्लॅट जो आहे तो 3rd फ्लोअरला आहे आणि इथे लिफ्ट नाहीये, त्यामुळे इथपर्यंत आणणं पॉसिबल नाही जार माझ्याच्याने एकटीच्याने. म्हणून मग म्हणलं आरोज बसून घेऊ. आणि हा पेड म्हणजे घेतलेला नाहीये मी, हा रेंटवरचा आहे. याचा 500 रुपये रेंट असतो मंथली. जर तुम्हाला काही इन्क्वायरी असतील याच्याबद्दल तर विचारू शकता, आणि वाटलं तर लिंक पण मी तुम्हाला देईल. ती लिंक तुम्ही रेफर करून घेऊ शकता आरो. आणि याच्यामध्ये तुम्ही पाण्याची लिमिट वगैरे पण बघू शकता की तुम्हाला किती पाणी लागतं वगैरे. सो गाईज दॅट इज फॉर टुडे. आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जे काही तुमचे क्वेश्चन असतील ते कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. मी नक्कीच येणाऱ्या ब्लॉग्समध्ये त्याचे सर्व क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला देईल. आणि आता माझे फ्रेंड्स आलेले तर मला थोडंसं एन्जॉय करायचं आहे. तर येस, भेटूया मग उद्याच्या ब्लॉगमध्ये. आता डेली रेग्युलर ब्लॉग येणार आहेत, तर त्यासाठी सुद्धा रेडी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.